अतिथींच्या स्वागताकडे आपण वळणार आहोत। मी विनंती करते महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री माननीय नामदार श्रीमती अदितीताई तटकरे यांना त्यांनी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांचं स्वागत करावं। त्यांच्याबरोबरच त्यांनी केंद्रीय मंत्री माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी यांचं स्वागत करावं। महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजितदादा पवार यांचं स्वागत त्यांनी करावं। यानंतर मी विनंती करते माननीय श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी यांना आयुक्त नागपूर विभाग, त्यांनी माननीय नामदार श्री गिरीशजी महाजन सन्माननीय मंत्री ग्राम विकास महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत करावं। आणि विनंती करते माननीय डॉक्टर अनूप कुमार यादव सचिव महिला व बाल विकास विभाग, त्यांनी माननीय नामदार श्री धर्मराव बाबा आत्राम सन्माननीय मंत्री अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांचं स्वागत करावं। यानंतर मी विनंती करते माननीय श्री प्रशांत नारनवरे आयुक्त महिला व बाल विकास विभाग, त्यांनी स्वागत करावं माननीय नामदार श्रीमती अदितीताई तटकरे यांचं माननीय मंत्री महिला व बाल विकास विभाग। तसंच मंचावर उपस्थित समस्त अतिथींचं मी शब्दसुमनांनी स्वागत करते आणि विनंती करते महानगरपालिका आयुक्त नागपूर माननीय श्री अभिजितजी चौधरी आणि माननीय डॉक्टर विपिन इटणकर जिल्हाधिकारी नागपूर यांना त्यांनी मंचावर उपस्थित समस्त अतिथींचं आपल्या शुभ हस्ते स्वागत करावं। आणि यानंतर मी विनंती करते माननीय नामदार श्रीमती अदितीताई तटकरे मंत्री महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य, त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आज वचनपूर्तीचा हा दुसरा राज्यस्तरीय सोहळा आयोजित होत असताना ज्यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना साकारण्यात आली ते राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असणारे आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक आदरणीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेब, राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ व नियोजन मंत्री आदरणीय अजितदादा, व्यासपीठावर उपस्थित असणारे गिरीश महाजन साहेब, आत्राम बाबा, बावनकुळे साहेब, जयस्वालजी, सावरकरजी, मेघेजी, पारवेजी, आशिषजी देशमुख, विकासजी कुमारे, सुरेखाताई, उपस्थित सर्वच सन्मान्य मान्यवर, विभागाचे सन्मान्य सचिव, जिल्हाधिकारी, इथले आयुक्त, सर्वच सन्मान्य अधिकारी, सन्मान्य पत्रकार आणि खऱ्या अर्थानं आपल्या या राज्याच्या 3 ज्येष्ठ लाडक्या भावांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांच्या समोर आपला आनंद व्यक्त करण्यासाठी जमलेल्या माझ्या सर्वच माता भगिनींनो, मी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आपल्या सगळ्या जणींच्या वतीने मनापासूनचे ऋण व्यक्त करते की खऱ्या अर्थानं आपल्याला सक्षम करणारी ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या 3 भावांनी आपल्यासाठी आणली आणि खऱ्या अर्थानं आपल्या सख्या भावाच्या तोडीने जर आपला कोणी विचार केला असेल तर या आपल्या 3 लाडक्या भावांनी केला, म्हणून मी आपल्या सगळ्या जणींच्या वतीने आज त्यांचे मनापासूनचे ऋण व्यक्त करते। आजचा हा दिवस आमच्या सगळ्यांसाठीच अतिशय आनंदाचा दिवस आहे, कारण 17 ऑगस्टला राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय वितरणाचा पहिला वचनपूर्ती सोहळा आपण आयोजित केला आणि त्या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये 1,07,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे तो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा वितरित करण्यात आला। आणि आज 31 ऑगस्ट रोजी 1 ऑगस्ट पासून 24 ऑगस्ट पर्यंत ज्या माझ्या माता भगिनींनी या योजनेअंतर्गत अर्ज केले
त्या पात्र अर्जांचे जवळपास 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत. आणि खऱ्या अर्थानं 1,60,00,000 पेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे. याचा निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे. आज मोठ्या संख्येने इथं माझ्या माता भगिनी उपस्थित राहिल्या. खरं तर आम्ही नियोजन करत असताना साधारणपणे 40,000 इतक्या माता भगिनी उपस्थित राहतील असा आमचा आणि स्थानिक प्रशासनाचा अंदाज होता. पण जी योजना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्यासाठी आणलेली आहे त्याचा आनंद आणि उत्साह इतका आहे की आज या पटांगणासहित आणखीन 3 सभागृह आम्हाला ऐन वेळेला त्या ठिकाणी घ्यावे लागले आणि तिथं सुद्धा माता भगिनी आज उपस्थित राहिलेल्या आहेत. साधारणपणे 60,000 पेक्षा अधिक माझ्या माता भगिनी आज या 3 लाडक्या भावांचे आभार आणि त्यांच्या समोर आनंद व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आणखीन 1 कोटीचं उद्दिष्ट हे आपण त्या निमित्ताने ठेवलेलं आहे. आणि सप्टेंबर महिन्यातले अर्ज सुद्धा आम्हाला प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि जे उद्दिष्ट आपण महायुतीच्या सरकारने ठेवलेलं आहे की आपल्याला 2.5 कोटी महिलांना सक्षम करायचं आहे, तो 2.5 कोटीचा टप्पा हा लवकरात लवकरच आपल्या मार्फत त्या ठिकाणी पार केला जाणार आहे. याचा एक विशेष आनंद त्या निमित्ताने आहे. अनेकींचे आम्ही मतं जाणून घेतली. बऱ्याच जणींनी आमच्याकडे आनंद व्यक्त केला. आज सकाळी साहेब नागपूर विभागातील आपण 5.25 लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला. आणि त्यांच्या सगळ्याच जणींकडून आपल्या सगळ्यांचे आपल्या तिघांचे प्रामुख्याने आभार मानले जात आहेत. आणि खऱ्या अर्थानं विभाग म्हणून ही महत्त्वाकांक्षी योजना आम्हाला आज राबवायला मिळाली याचा निश्चितच आम्हाला आनंद आणि अभिमान आहे. पुढच्या कालावधीमध्ये अधिक चांगल्यारीत्या ही योजना आणखीन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे विभागामार्फत करण्यात येईल. आज महिला व बालविकास विभागाअंतर्गत या व्यतिरिक्त पिंक रिक्षाची योजना साहेब आपण घोषित केलेली आहे. आणि राज्यातील 17 महानगरपालिकांमध्ये 10,000 पिंक रिक्षा या आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत, जेणेकरून 10,000 महिलांना रोजगारी मिळणार आहे. आणि त्या रिक्षांमधून प्रवास करत असणाऱ्या माझ्या माता भगिनींना सुद्धा सुरक्षित वाटणार आहे. नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये 1400 पिंक रिक्षा या आपण उपलब्ध करून देणार आहोत. त्याच्यातून माझ्या माता भगिनींना रोजगारी मिळेल आणि त्या पिंक रिक्षामधून प्रवास करणाऱ्या माता भगिनींना सुरक्षिततेचं वातावरण निश्चितपणाने अधिकरित्या जाणवणार आहे. त्यामुळे या सर्व योजना करत असताना लेक लाडकी योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याचं आपलं अभियान असेल, हे सगळे अभियान मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालविकास विभाग अधिक काटेकोरपणाने त्याचं पालन करेल. अनेक जण यावर टीका करत आहेत, पण जे टीका करणारे आहेत ते सुद्धा आपल्या नावाने नाही तर स्वतःच्या नावाने बॅनर लावून तिथं फॉर्म भरतायत. काहींनी साहेब हाही प्रयत्न केला की चुकीचे अर्ज भरून कसा या माता भगिनींचा लाभ अडवता येईल हा सुद्धा प्रयत्न करण्यात आलेला आहे. पण आम्ही विभाग म्हणून हा निर्णय घेतलेला आहे की जे काही 50,000 फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत यांना सुद्धा पुन्हा फॉर्म भरण्याची संधी ही आपण सप्टेंबर महिन्यामध्ये देणार आहोत. त्यामुळे कोणीही या योजनेअंतर्गत लाभापासून वंचित राहणार नाही हा प्रयत्न विभाग म्हणून करत आहोत. त्याचबरोबर माझ्या अंगणवाडी सेविका, माझ्या मदतनीस यांनी जी मेहनत या योजनेमध्ये घेतलेली आहे ती उल्लेखनीय आहे. आणि म्हणूनच नवरात्राच्या पार्श्वभूमीवर जे इन्सेंटिव्ह आपण या योजनेअंतर्गत देत आहोत ते सुद्धा देण्याचं प्रयोजन हे आम्ही नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर करत आहोत. त्यामुळे खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याचं काम या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. आणि माझी तुम्हा सगळ्याच जणींना विनंती आहे की या योजनेचा लाभ आपण जसा जुलै महिन्यापासून घेतात तसंच हा जो सन्मान निधी दिला जात आहे या निधीमार्फत आपल्याला अधिकाधिक स्वतःला सक्षम करून घ्यायचं आहे. आणि म्हणूनच या योजनेअंतर्गत आम्ही जॉईंट अकाउंटचा नियम न ठेवता तुमचं स्वतंत्र खातं असावं हा नियम ठेवला. कारण ज्या वेळेला तुमच्या स्वतंत्र खात्यावर डीबीटी येतो आणि त्याचा मेसेज ज्या वेळेला तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यावेळेला तो आनंद हा आपण कुठल्याही दुसऱ्या आनंदासोबत याची तुलना करू शकत नसतो. म्हणूनच हा आनंद देणाऱ्या आपल्या तिन्ही लाडक्या भावांना आपल्या सर्वांच्याच वतीने आपण पुन्हा एकदा शुभेच्छा त्यानिमित्ताने देऊया. त्यामुळे माझी सर्व माता भगिनींना विनंती राहील की राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब,
उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या 3 आपल्या ज्येष्ठ लाडक्या भावांसाठी एकदा जोरात आपण टाळ्या वाजवून त्यांचे मनापासूनचे ऋण या ठिकाणी व्यक्त करूयात। या विभागामार्फत आम्हाला ही योजना राबवता येत आहे, याचे पुन्हा एकदा मी मनापासून आपल्या या 3 मोठ्या बंधूंचे आभार मानून या ठिकाणी थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। मनपूर्वक धन्यवाद आदरणीय श्रीमती अदितीताई तटकरे। सन्माननीय मुख्यमंत्र्यांची ही संकल्पना होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, पण या योजनेला राबवत असताना महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य यांनी जी मेहनत घेतली आहे आणि ज्या प्रकारे ती योजना राबवली जाते ते खरंच उल्लेखनीय आहे। त्यांच्याच कार्याचा आढावा घेणारा एक माहितीपट आपण या ठिकाणी बघणार आहोत। कॅन वी हॅव द AV प्लीज? छप्पर गळत होती, माझी चप्पल तुटली होती ना, ती नवीन आणली 150 रुपयाची। बाथरूम आणि बाहेरच्या आवारातले बल्ब बदली केले, त्याचे झाले 100 रुपये। घराचं ना छप्पर गळत होतं, त्याला 500 रुपयाचं कव्हर लावलं। आजीच्या कमरेचा पट्टा पण आणलाय 350 रुपयाचा। आणि हो, माझी गणिताची कंपास नव्हती ना, तर ती पण आणली 150 रुपयाची। उरलेल्या पैशातून ना आम्हा दोघी बहिणींसाठी खूप सारा खाऊ आणलाय। नाही हो कळणार तुम्हाला, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधून मिळणाऱ्या 1500 रुपयात माझी आई आमच्यासाठी काय काय करते आहे ते। हे 1500 रुपये हा फक्त निधी नाही, जेव्हा तो एका महिलेजवळ जातो तेव्हा त्या 1500 रुपयांचा कुटुंबासाठी वापर केला जातो। पुरुषांजवळ गेला तर कदाचित व्यसनाधीनतेमध्ये ते उडवू शकतात, पण महिलांच्या हातात जेव्हा हा निधी जातो तेव्हा कुटुंबाच्या रक्षणासाठी, पालन पोषणासाठीच या निधीचं खूप महत्त्व आहे आणि तो वापरला जातो। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्पा 2 निधी वाटपाचा शुभारंभाचा हा कार्यक्रम आहे। समस्त अतिथींना मी विनंती करते की त्यांनी डिजिटली या दुसऱ्या टप्प्याचा निधी वाटपाचा शुभारंभ आपल्या शुभ हस्ते करावा। जोरदार टाळ्या सगळ्या माझ्या बहिणींच्या झाल्या पाहिजे। दर महिन्याला आपल्या खात्यात फक्त 1500 रुपये येणार नाहीयेत, तर दर महिन्याला आपल्या खात्यात सन्माननीय मुख्यमंत्री पाठवणार आहेत स्वाभिमान। टप्प्याचा शुभारंभ झालेला आहे। जोरदार टाळ्या एकदा झाल्या पाहिजे आपल्या सगळ्यांच्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या निधी वितरण शुभारंभाबाबत एक माहितीपट आता आपण बघणार आहोत। कॅन वी हॅव द AV प्लीज? सर, मला पोलीस व्हायचं, मला शिक्षक व्हायचं आहे आणि माझं पण स्वप्न आहे आर्मी जॉईन करायचं। मला माझ्या लाईफमध्ये डॉक्टर बनायचं आहे। किती सारी स्वप्न डोळ्यात घेऊन असतात आपल्या बहिणी, स्वप्न सरत नाहीत, जिद्द तुटत नाही। या आपल्या लाडक्या बहिणींनी पाहिलेले स्वप्न साकारण्यासाठी, त्यांच्या सुखी जीवनासाठी महाराष्ट्र शासन घेऊन आले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी, समतेसाठी, समानतेसाठी ही योजना एक आदर्श मापदंड ठरली आहे। त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे हे एक प्रतीक। एखाद्या योजनेतून मनाचे किती भावबंद प्रत्ययास यावेत,
आनंदाने सावरून घेताना आपल्या बहिणींचे हे प्रातिनिधिक संवाद. नमस्कार, माझं नाव रजनी हरिभाऊ सहारे आहे. मी खडका येथे राहते, तहसील हिंगणा, जिल्हा नागपूर. मला वडील नाही आहे, मला फक्त आईच आहे. आई मनपूर्वक धन्यवाद. आणि यानंतर आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो त्या क्षणाकडे आपण येणार आहोत. समस्त अतिथी आपल्याशी संवाद साधणार आहेत. मी सर्वप्रथम इथे आमंत्रित करते महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री, दिलेला शब्द पाळणारे नेते माननीय अजितदादा पवार यांना जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे, देशाचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मंत्रिमंडळातील माझे सहकारी गिरीशजी महाजन, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, सर्व उपस्थित सन्माननीय आमदार तसंच प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, माझ्या नागपूर विभागातून आलेले सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, सर्व आमचे सहकारी पत्रकार मित्र आणि प्रचंड संख्येने आज महाराष्ट्राच्या उपराजधानीमध्ये हा कार्यक्रम होत असताना उपस्थित असणाऱ्या माझ्या मायमाऊली, माझ्या बहिणी, माझ्या मुली, सर्वांना मी सुरुवातीलाच मनापासून तुमचं स्वागत करतो आणि प्रचंड संख्येने आला त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देखील देतो. थोडा उशीर झालाय त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो, परंतु कोराडीची महालक्ष्मी जगदंबा माता, रामटेकचा रामराया, तेलंगखडीचा मारुतीराया यांना सुरुवातीला वंदन करतो. नागपूर शहराची स्थापना करणारे गौंड राजा भक्त बुलंदशहा, महाकवी कालिदास, बौद्ध धम्म दीक्षेचे साक्ष देणारी दीक्षाभूमी, राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही सर्वांना अभिवादन करून व्यासपीठासमोर मोठ्या संख्येने बसलेल्या स्त्री शक्तीला देखील अभिवादन करतो, त्यांना नमस्कार करतो. नागपूर हे अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं शहर. आज इथं आम्ही पहिला कार्यक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जे वाटप आम्ही केलं ते बालेवाडीला केलं. त्यावेळेस लाभार्थींची संख्या प्रथम टप्प्यामध्ये 1,60,00,000 होती आणि वितरित रक्कम आम्ही 3,225,79,00,000 रुपये त्या ठिकाणी वितरित केले. त्याच वेळेस मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी, आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं होतं की तो कार्यक्रम तिकडे झाला, आता पुढचा कार्यक्रम आपण विदर्भामध्ये, राज्याच्या उपराजधानीमध्ये नागपूरमध्ये घ्यायचा. आणि आज लाभार्थींची संख्या 52 लाख अधिक झालेली आहे आणि वितरित रक्कम 1,562,85,00,000. आता ज्यावेळेस आम्ही बटन दाबलं, माय माऊलींनो, तुमच्या सगळ्यांच्या डीबीटीवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील. आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत. आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे आहोत. महायुती सरकार हे काम करणारं सरकार आहे, हे काही दिशाभूल करणारं सरकार नाही. त्या चांगल्या योजना आमच्या मायमाऊलींच्या करता आम्ही आणल्या. आजपर्यंत 1,59,00,000 महिलांना, मायमाऊलींना हा लाभ मिळतोय आणि वितरित रक्कम 4,788,65,00,000 केलेली आहे. ज्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये त्या योजना आम्ही जाहीर केल्या त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी याला वर्षाला खर्च किती येतोय, आपण व्यवस्थितपणे तो देऊ शकू का, त्याच्यावर ते करत असताना राज्याच्या इतर कामावर परिणाम होणार नाही ना, विकास कामं अडचणीत येणार नाही ना. मित्रांनो, मी यावेळेस मायमाऊलींनो 10वा अर्थसंकल्प सादर केला. मागे देवेंद्रजींनी पण अर्थसंकल्प सादर केलेत. एकनाथराव सिनियर मिनिस्टर म्हणून अनेक वर्ष काम करतायत आणि त्याच्यामुळं चांद्यापासून बांद्यापर्यंत माझ्या गोरगरीब मायमाऊलींना सक्षम करण्याच्या करता, सबल करण्याच्या करता, त्या ठिकाणी त्यांना आमच्या रक्षाबंधनाची ओवाळणी देण्याच्या करता, उद्याच्याला येणाऱ्या भाऊबीजेची ओवाळणी देण्याच्या करता हा सगळा कार्यक्रम 2.5 कोटी महिला आम्ही डोळ्यासमोर ठेवल्यात. 2.5 कोटी आत्ता गाठल्यात. 1 कोटी जवळपास 60 लाख.
अजूनही पुढचा टप्पा आहे. काळजी करू नका. काही जर लाभार्थीमध्ये लाभ घेणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या महिला राहिल्या असतील तर मी आपल्याला सांगतो, अशी एक देखील भगिनी जी त्या लाभामध्ये बसते, ज्या नियम घातलेले त्याच्यात बसते, ती ह्या लाभापासून वंचित राहणार नाही, ही देखील खात्री या आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो. त्याच्यामुळे तुमच्यातल्या काही जवळच्या राहिल्या असतील तर राहिलेल्या दिवसामध्ये देखील अर्ज करा. आज विरोधक आमच्यावर टीका टिप्पणी करतात. पहिल्यांदा या चांगल्या योजनेची त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं चेष्टा करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये कुठेतरी टिंगलटवाळी करण्याचा प्रयत्न केला. अरे बाबांनो, तुम्ही राज्यकर्ते म्हणून इतके वर्ष काम करत होता, तुम्हाला कुणी अडवलं होतं? तुम्ही का नाही योजना आणली? कुणी तुम्हाला थांबवलं नव्हतं? त्याचं उत्तर देत नाही, फक्त काहीतरी तातून मातून सांगितलं. परंतु आता ज्यावेळेस ही योजना लोकप्रिय झाली, मला माझ्या नागपूरमधल्या आलेल्या माया बहिणींनी सांगावं, ही योजना चांगली असेल त्यांनी हात वर करा, चांगली आहे का नाही. सगळ्या महिला, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, नितीन गडकरी साहेब सगळे हातवर करतात. खाली घ्या. आज मोठ्यांना काय माहिती, आमच्या मायमाऊलींना 1,500ची किंमत, आम्ही 3,000 रुपये त्यांच्या अकाउंटला जुलै ऑगस्ट टाकले. खुरपाडीला जाणारी महिला, माझ्या कचरा गोळा करणारी महिला, माझ्या धुणं भांडी करणारी महिला, तिथं झाडू पोतना करणारी महिला, काहींच्या घरामध्ये जाऊन स्वयंपाक करून देणारी महिला किंवा झोपडपट्टीमध्ये राहणारी महिला, तिला तिची सुख दुःख माहिती. टीका करणाऱ्यांना काय कळणार आहे किंवा ह्या 1,500 रुपयाचं मोल काय, ह्याची जाणीव त्यांना नाहीये. कारण सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आलेली ही लोक आज माझ्या गोरगरिबांना 2.5 लाखाच्या मध्ये आतमध्ये उत्पन्न असणाऱ्यांना आम्ही मदत करतोय, तर त्या मदतीच्या बद्दल काही ना काही चुकीचं सांगण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा. ही योजना पुढे चालू ठेवायची का नाही? ही योजना पुढे चालू ठेवायची असेल तर नोव्हेंबर मध्ये पर्यंत तर तुम्हाला पैसे मिळणारच आहेत. नोव्हेंबरला इथं निवडणुका महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. महायुतीचं सरकार म्हणून आम्ही काही ठिकाणी धनुष्यबाण, काही ठिकाणी कमळ आणि काही ठिकाणी घड्याळ असे चिन्ह घेऊन आमचे उमेदवार 288 उभे राहणार आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो, या सभेच्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगू इच्छितो, माझ्या मायमाऊलींनो, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या, तुम्ही आम्हाला भरभक्कम पाठिंबा द्या. पुढे 5 वर्ष ही योजना अतिशय व्यवस्थितपणे चालवण्याचा शब्द मी आता राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो. कोणी मायेचा लाल येऊ देत, ही योजना बंद पडून देणार नाही. फक्त तुम्ही आशीर्वाद द्या, तुम्ही पाठीशी उभे राहा, तुम्ही महायुतीला पुन्हा संधी द्या. शेवटी काम करणारी माणसं कोण आहे? सरकार व्यवस्थित चालवणारी माणसं कोण आहे? डायरेक्ट लाभार्थीच्या लाभ त्याच्या डीबीटी मध्ये, त्यांच्या बँकेच्या अकाउंटला पूर्णपणे पारदर्शक. त्याच्यामध्ये जे 3 गॅस सिलेंडर त्याचे पैसे 52 लाख कुटुंबियांच्या अकाउंटला जाणार. ज्या माझ्या लाभार्थी आहेत ते पैसे महिन्याच्या महिन्याला, पहिला महिना गेला म्हणून लागोपाठ 2 महिन्याचे दिले, तेही तुमच्या अकाउंटला जाणार. त्याच्यामध्ये ज्या मुली, बऱ्याचशा मुली म्हणायच्या की आम्हाला गोरगरिबांच्या घरी जन्माला आलो म्हणून आम्हाला तुम्ही मदत करणार नाही, आम्हाला शिकायचंय, आम्हाला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय, पायलट व्हायचंय, IAS व्हायचंय, IPS व्हायचंय, MPSC करायची, UPSC करायची. आम्हाला पण शिकण्याचा अधिकार आहे ना. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस जनता काम करत असते त्यावेळेस सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि म्हणून गोरगरिबांच्या मुलींना देखील इथून पुढे मोफत शिक्षण देण्याचा निर्णय या महायुतीच्या सरकारने घेतला. आता मुलीला विचारा, तुला आवड कशात आहे? कॉलेजच्या शिक्षणाच्या करता ती फी माफ. शेवटी हे केलं पाहिजे, हे समाजाच्या करता गरजेचं आहे. त्या मुलीच्या आई वडिलांच्या करता केलं पाहिजे. ती मुलगी कुणाच्या तरी घरात सून म्हणून जाणार आहे, तिच्या करता त्या ठिकाणी केलं पाहिजे. हा निर्णय आम्ही घेतला. आम्ही निर्णय घेताना विरोधकांनी काय सुरू केलं? अरे यांना बहिणीचंच प्रेम आहे, बहिणीचंच प्रेम आहे, भावाला काहीच नाही. अरे भावांनो, तुम्हाला देखील 3 हॉर्सपॉवर, 5 हॉर्सपॉवर, 7.5 हॉर्सपॉवर
इलेक्ट्रिक मोटारचं बिल माफ, इथून पुढे बिल भरायचं नाही, मोटारी चालवा. आणि मागच्या बिलाची पण काळजी करू नका. इथं ऊर्जा मंत्री बसलेत, काहीतरी करून मार्ग काढू, काळजी करू नका. फक्त महायुतीची साथ द्या. शेवटी काय आम्ही साधू संत नाहीये, आम्ही काम करणारी माणसं आहोत. आणि त्यामुळं आमच्या भावांना ती 14,900 कोटी रुपये दर वर्षाला ऊर्जा खात्याला द्यावे लागतात. 44 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा आम्ही देतो. त्याच्या उपर आता कुठं माझ्या विदर्भात दुधाचा धंदा वाढायला लागला. काही विदर्भातले शेतकरी आले मुख्यमंत्र्यांना, मला देवेंद्रजींना भेटले आणि म्हणले राव दुधाचे दर कमी झाले. आम्ही ठरवलं की त्याला 30 रुपये मिळतात, अजून 5 रुपये सरकारचं अनुदान म्हणून द्यायचं आणि 35 रुपये त्याला मिळाल्यानंतर त्याला दुधाचा धंदा परवडेल. हाही निर्णय आपण घेतला. हा आमच्या भावांच्या करता घेतला, मुलामुलींच्या करता निर्णय घेतला. प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. 12वी वाल्याला 6,000 रुपये, डिप्लोमा वाल्याला 8,000 रुपये, डिग्रीवाल्याला 10,000 रुपये. सगळ्या घटकाच्या करता आम्ही योजना देत असताना शेतकरी बळीराजा डोळ्यासमोर ठेवला. वारकऱ्यांना त्या ठिकाणी मदत आम्ही केली. माय माऊली बहिणी मुलींना मदत त्या ठिकाणी केली. तरुण तरुणी ज्यांनी 12वी डिप्लोमा डिग्री शिक्षण घेतलेलं आहे त्यांना प्रशिक्षण देण्याच्या करता राज्य सरकारच्या तिजोरीतनं पैसा खर्च करत आहे. आणि या सगळ्या कामाला 75,000 कोटी रुपये वर्षाला त्या बाबतीमध्ये आम्ही लाभ द्यायचं ठरवलेलं. 75,000 कोटी. हा पैसा शेवटी मार्केटमध्ये येणार आहे. नागपूरची बाजारपेठ चालणार आहे. कामठी असेल किंवा इतर कुठलेही शहर असतील तिथली बाजारपेठ चालणार आहे. आज आर्थिक बदल त्या भागामध्ये होणार आहे. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवा. कालच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आपल्या मुंबईला आलेले होते. पालघरला जगातले 10 महत्वाच्या बंदरापैकी एक वाढवणचं बंदर, त्याचं भूमिपूजन पंतप्रधानांनी केलं. 10 ते 12 लाख मुलांना मुलींना काम मिळणार आहे. कुणालाही तिथं वाऱ्यावर सोडणार नाही, कुणालाही उद्ध्वस्त करणार नाही. पंतप्रधानांच्या देखत आम्ही सगळ्यांनी कबूल केलं. आणि हे सगळं करत असताना पंतप्रधानांनी 1.25 लाख कोटी रुपये आपल्या त्या बंदराच्या करता मंजूर केले. केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आहे. नितीन गडकरी साहेब तिथे आहेत. सगळ्या देशामध्ये नॅशनल हायवेची कामं चाललेली आहेत, मेट्रोची कामं चाललेली आहेत, बुलेट ट्रेनची कामं चाललेली आहेत, वंदे भारत ट्रेनची कामं चाललेली आहेत. काम करणारे हे सरकार आहे. म्हणून माझी विनंती आहे की त्याच विचाराचं सरकार उद्याच्याला महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे. आणि तशा पद्धतीनं ते आणण्याची ताकद, ते आणण्याची क्षमता घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या प्रत्येकाच्या पवित्र मतामध्ये दिलेली आहे. मित्रांनो, वेळ बराच झालेला आहे. माय माऊलींनो, मी जाता जाता एकच सांगू इच्छितो की सध्या महिलांच्यावर काही अन्याय अत्याचार देशात होत आहे. ती राज्य तिथला निर्णय घेतील. महाराष्ट्र हे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे. हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं राज्य आहे. आणि महिलांच्यावर अत्याचार हा अक्षम्य गुन्हा आहे. त्याला माफी केली जाणार नाही. दोषी कोणी असो त्याला सोडणार नाही. तो किती मोठ्या बापाचा असू द्या किंवा किती मोठा त्याचा वशिला असू द्या, वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही त्यांना शोधून काढू. महिलांच्या सुरक्षेबाबत कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. महिला सुरक्षेत सर्वोच्च प्राधान्य हे महायुतीच्या सरकारने तो निश्चय केलेला आहे. त्याच्यामुळं तुम्हाला सबल पण आम्ही करणार आहोत, तुम्हाला सक्षम पण आम्ही करणार आहोत, तुम्हाला त्या ठिकाणी मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देणार आहोत. परंतु त्याचबरोबर तुमच्या सुरक्षिततेला पण सर्वोच्च प्राधान्य देण्याचं काम हे महायुतीचं सरकार करतंय. त्याचा देखील आपण निश्चितपणे विश्वास ठेवा. कुठेही तुमच्या विश्वासाला तडा जाऊन दिला जाणार नाही अशा प्रकारची खात्री मी आजच्या प्रचंड मोठ्या या सभेच्या निमित्तानं माय माऊलींना देतो. अधिक न बोलता पुन्हा एकदा ज्या पद्धतीनं महिला सक्षमीकरणात महाराष्ट्र नेहमी अग्रेसर राहिलेला आहे, तिथं आम्ही अभिवादन करत असताना राजमाता जिजाऊ आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आहेत, क्रांतीज्योती
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आहेत आणि रमाई माता आहे. त्या सगळ्यांना त्यांनी जो विचार मांडलेला आहे त्या विचाराने आम्ही पुढे चाललेलो आहे. माय माऊलींनो, तुम्ही ज्या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं स्वागत करता, आता आल्यानंतर ज्या प्रेमाने तुम्ही आम्हाला राख्या बांधता, ज्या हातात हात देता, कुठेतरी भावाच्या नात्याने बहिणीच्या नात्याने हे जे प्रेम आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये वाटेल ते झालं तरी अंतर पडून दिलं जाणार नाही हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद आदरणीय अजितदादा पवार. आणि यानंतर महाराष्ट्राच्या विकासासाठी अविरतपणे कार्यरत असलेले आणि समस्त नागपूरकरांना ज्यांचा सार्थ अभिमान आहे असे सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. भगवान बिरसा मुंडांच्या चरणी नतमस्तक होतो. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता अहिल्याबाई होळकर यांना देखील या ठिकाणी वंदन करतो. आणि आजच्या या विराट संमेलनामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, आपल्या नागपूरचं भूषण आणि ज्यांना संपूर्ण भारतामध्ये विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं ते माननीय नितीनजी गडकरी, रोखठोक बोलणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमची लाडकी बहीण असलेली मंत्री अदितीताई तटकरे, गिरीश भाऊ महाजन, धर्मराव बाबा अत्राम, चंद्रशेखर बावनकुळेजी, मध्य प्रदेशातून आलेल्या राज्यसभा सांसद मायाताई हरोलिया, आमची दुसरी लाडकी बहीण जी आमच्यावर सख्या भावासारखी माया करते त्या सुलेखाताई कुंभारे, प्रवीणजी दटके, मोहनजी मते, कृपालजी तुमाने, कृष्णाजी खोपळे, विकासजी कुंभारे, समीरजी मेघे, राजूजी पारवे, आशिषजी जयस्वाल, टेकचंदजी सावरकर, आशिषजी देशमुख, सुधाकरराव कोहळे, सुधीरजी पारवे, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि थोड्याशा संख्येने उपस्थित असलेल्या भावांनो, हा बहिणींचा कार्यक्रम असल्यामुळे भावांना बाहेरच ठेवलाय, बहिणींनाच आतमध्ये एंट्री दिलेली आहे. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा आपल्या नागपूरमध्ये 50 लाख खात्यांमध्ये पैसा डिपॉझिट करून आपण सुरू केलेला आहे. आणि आता जवळजवळ 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहेत. ही योजना सुरू झाली, अजितदादा म्हणाले खरंय, ही योजना सुरू झाली त्यावेळेस ही योजना होऊ शकत नाही, कोणाच्या खात्यात पैसे जाणार नाही, 10% महिलांनाही पैसे मिळणार नाही, अशा प्रकारची वल्गना काँग्रेसचे महाविकास आघाडीचे नेते करत होते. त्या नेत्यांना माझं आव्हान आहे, अरे आमच्या बहिणींना विचारा, त्यांच्या खात्यामध्ये पैसे पोचलेले आहेत. तुम्ही कितीही या ठिकाणी दूषणं दिली, अरे मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर खुदा होता है. आमच्या बहिणींना आम्ही सांगितलं आणि त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे पोचवले. पण लाडक्या बहिणींनो, मला तुम्हाला सवाल विचारायचा आहे. मला सांगा, आम्ही या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणली, काही चूक केलं का? सांगा. ही योजना सुरू ठेवायची आहे ना, लाडकी बहीण योजना सुरू ठेवायची. आमच्या मुलींना मोफत शिक्षण आपण दिलं,
ती योजना सुरू ठेवायची. शेतकऱ्यांना विजेचं बिल माफ केलं, योजना सुरू ठेवायची. महिलांना एसटी मध्ये 50% सवलत दिली, योजना सुरू ठेवायची. गुलाबी रिक्षांची योजना आणली, योजना सुरू ठेवायची. शुभमंगल विवाह योजना आणली, आपण ती सुरू ठेवायची. या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना आणली, ती आपण सुरू ठेवायची. आमची लेक लाडकी योजना, ज्याच्यामध्ये घरी मुलगी झाली तर 1 लाख रुपये तिला 18व्या वर्षी मिळतील, योजना सुरू ठेवायची. आमच्या शेतकऱ्यांकरता 1 रुपयात पीक विम्याची योजना सुरू ठेवायची. तुम्ही म्हणता सुरू ठेवायची, पण काही लोक म्हणतात सुरू ठेवू नका. मी या ठिकाणी कागद घेऊन आलो आहे, मला अतिशय दुःख वाटतं. बहिणींनो, राजकारणामध्ये वेगवेगळे पक्ष असू शकतात, पण लाडकी बहीण योजना बंद करा आणि या सगळ्या योजना बंद करा म्हणून काँग्रेसचे अनिल वडपल्लीवार हायकोर्टामध्ये गेले आहेत, उच्च न्यायालयामध्ये गेले आहेत आणि त्यांनी पिटिशन दाखल केली आहे. हे अनिल वडपल्लीवार कोण आहेत? हे तेच आहेत जे त्या ठिकाणी नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख होते, जे त्या ठिकाणी विकास ठाकरेंचे निवडणूक प्रमुख होते, जे सुनील केदारांचे राईट हँड म्हणून या ठिकाणी म्हणवले जातात. आज त्यांनी हायकोर्टामध्ये पिटिशन केली आणि सांगितलं या सगळ्या योजनांवर फार पैसा खर्च होतोय आणि म्हणून या योजना बंद करा. सांगा बंद करायच्या का? जरा तुम्ही सांगा बंद करायच्या का? या योजना बंद नाही करायच्या, पण हे लोक या ठिकाणी कोर्टात गेल्यात. पण माझ्या बहिणींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जोपर्यंत तुमचा देवाभाऊ या ठिकाणी आहे, अरे हायकोर्टामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा करू, आम्हाला या राखीची आण आहे. काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही. त्याकरता प्रयत्नांची शर्त करून आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये केस लढवू. पण भगिनींनो, यांची नियत समजून घ्या. आज कुठे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला लागले तर लगेच यांच्या पोटात दुखायला लागलं. पहिल्यांदा हे मुंबईच्या न्यायालयात गेले, मुंबईमध्ये न्यायालयाने त्यांची पिटिशन एंटरटेन केली नाही. आता नागपूरच्या न्यायालयामध्ये गेले. यांची नियत काय आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो, हा जो मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात सक्षमीकरणाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय, कारण आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात, जोपर्यंत आमच्या महिलांना समाजाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेमध्ये आपण आणणार नाही, तोपर्यंत भारत विकसित होऊ शकत नाही. भारत विकसित तेव्हाच होईल जेव्हा महिला विकसित होतील, जेव्हा त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील. आणि म्हणून मोदीजींनी देखील अनेक योजना, बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं तर लखपती दीदी करण्यापर्यंत अनेक योजना मोदीजींनी आणल्या. आणि त्यांच्याच आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये आम्ही देखील महिलांना सक्षम करण्याच्या योजना आणल्या. आज एसटी मध्ये 50% सवलत महिलांना दिली. एसटीचे लोक प्रमुख आमच्या मुख्यमंत्र्यांकडे आले, आमच्या दोघांकडे आले, म्हणाले साहेब योजना करू नका, 50% तिकीट दिलं तर एसटी बंद पडेल. आम्ही म्हटलं योजना करा. योजना केली. इतक्या आमच्या भगिनी एसटीत प्रवास करायला लागल्या. तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये आली या योजनेमुळे. आता तर आमच्या बहिणी भाऊजींना सांगतात, तुम्ही जरा घरी बसा, तुम्ही तालुक्याला किंवा जिल्ह्याला गेल्या व्यसन करता, पान तंबाखू मध्ये पैसा घालवता, मी गेली अर्ध्या पैशामध्ये काम करून परत येते, त्यामुळे तुम्ही घरी बसा, मीच आता जाते. अशा प्रकारे आमच्या बहिणी आज सांगायला लागल्यात. आज माझ्या लहान लहान आमच्या मुलींना इंजिनियर व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे, त्यांची स्वप्न आहेत. दुर्दैवाने समाजाची व्यवस्था अशी आहे, घरच्या मुलाला तर फी भरण्याकरता आई वडील कर्ज घ्यायला तयार आहे, पण मुलीला सांगतात तुला शिकवायला पैसा नाही आहे, तू त्या ठिकाणी बीकॉम कर, बीए कर, तुला इंजिनियर आम्ही करू शकत नाही.
म्हणून आमच्या सरकारने ठरवलं, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. 507 कोर्सेस मध्ये खाजगी कॉलेज मध्ये देखील जेवढी फी लागते ती सगळी फी आमच्या मुलींची आता तुमचे भाऊ महाराष्ट्राचं सरकार त्या ठिकाणी भरणार आहे. आता मुलींच्या शिक्षणाची चिंता करू नका आणि कृपया मुलींना सांगू नका तुझी फी भरायला पैसे नाही, मुलींना शिकवा, मुली शिकतील तरच खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी एक मोठं परिवर्तन आपण करू शकू. बहिणींनो, खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी सांगू इच्छितो, बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, बिजली चमकती है तो आकाश बदल देती है, आंधी उठती है तो दिन रात बदल देती है, जब गरजती है नारी शक्ती तो इतिहास बदल देती है. अशा प्रकारचा इतिहास बदलण्याची शक्ती आज तुमच्या हातामध्ये आहे. आणि म्हणूनच आज या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून एक मोठं परिवर्तन आपण करतोय. काल माननीय प्रधानमंत्री महोदयांनी लखपती दीदीचा कार्यक्रम केला. आपल्याला आश्चर्य वाटेल, आमच्यासारख्या आपल्यासारख्या सगळ्या घरगुती महिला होत्या, आज त्यांच्यापैकी कोणी वर्षाला 2 लाख कमवतोय, कोणी 4 लाख कमवतोय, कोणी 8 लाख कमवत आहे. 1 कोटी महिला लखपती झाल्या आहेत. प्रधानमंत्री महोदय 3 कोटी महिलांना लखपती बनवतायत. आम्ही ठरवलंय पहिल्या टप्प्यात 25 लाख आणि त्यानंतर 1 कोटी महाराष्ट्रातल्या महिला आम्ही लखपती दीदी बनवणार आहोत. म्हणजे त्या 1 कोटी महिलांचं वर्षाचं उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त असेल आणि त्या नोकरी मागणाऱ्या महिला असणार नाहीत, नोकरी देणाऱ्या महिला असतील. अशा प्रकारचं सक्षमीकरण आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती या निमित्ताने करतोय की या संपूर्ण महिला केंद्रित आमच्या योजना आहेत. एक मोठं परिवर्तन आपण घडवतोय आणि खऱ्या अर्थानं अजितदादांनी सांगितलं ते देखील खरं आहे. आज समाजामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांच्या बद्दल अपराध होतात. समाजाला एक कीड लागली आहे. आम्हाला माता म्हणून, पिता म्हणून, आमच्या परिवारामध्ये आमची जी मुलं आहेत त्यांना देखील समजावून सांगावं लागेल, महिला या कमोडिटी नाही आहेत. महिला ज्या आहेत त्या आपल्या माता आहेत, त्या आपल्या भगिनी आहेत. त्यांच्यामुळे आपण अरे माता नसती तर कोणीच जन्माला आलं नसतं ही शिकवण देऊन आमच्या महिलांच्या प्रती त्यांच्या मनामध्ये आदर तयार करणं देखील गरजेचं आहे. पण त्याच वेळी जे लोक महिलांचा अनादर करतील, जे त्या ठिकाणी महिलांच्या विरुद्ध अपराध करतील, त्यांना देखील मोकळं सोडलं जाणार नाही. कठोरात कठोर शिक्षा, अगदी आवश्यकता पडली तर फाशीपर्यंतची शिक्षा त्यांना देण्याचा मानस हा या ठिकाणी आमच्या सरकारने केलाय. मी आज जास्त बोलणार नाही, केवळ एवढंच सांगतो, आज आपण पाहतोय महाराष्ट्रातलं चित्र, नागपूर जिल्ह्याचं चित्र आपण बदललेलं आहे. या जिल्ह्यामध्ये माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात इतकी वेगवेगळी कामं झाली आहे. मोठ्या प्रमाणात रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील. आता आपण नळगंगा, वैनगंगा नदी जोड योजना केलेली आहे. ज्या योजनेमध्ये जवळपास नागपूर जिल्ह्याचे 1.5 लाख हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येणार आहे आणि आपल्या नागपूर जिल्ह्यातला दुष्काळी भाग त्या ठिकाणी पूर्णपणे दुष्काळ मुक्त होणार आहे. आज समृद्धी सारखा महामार्ग आपण तयार केलेला आहे. आपल्या नागपूरमध्ये मेयो आणि मेडिकल हॉस्पिटल जे गरीबाचं हॉस्पिटल आहे, 1000 कोटी रुपये आपण त्या 2 हॉस्पिटलला दिले आणि त्याचा कायापालट करून गरीबाचं हॉस्पिटल हे देखील प्रायव्हेट हॉस्पिटल सारखं असलं पाहिजे अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी सुरू केलं आहे. आपल्या मानकापूरच्या क्रीडा संकुलाला 600 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी आपण राज्यस्तरीय क्रीडा संकुल तयार करतोय. वेगवेगळ्या माध्यमातून नागपूरचा, शहराचा आणि जिल्ह्याचा चेहरा बदलण्याचं काम या ठिकाणी होत आहे. माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात मेट्रोची कामं असतील, रस्त्यांची कामं असतील, इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली आपण बघितली. आणि या नागपूरमध्ये सगळ्या आयकॉनिक शिक्षण संस्था आणून आमच्या मुलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आपला प्रयत्न आहे. आज लाडका भाऊ योजना सुरू केली. मला सांगताना मुख्यमंत्री महोदय आनंद वाटतो. आतापर्यंत
आमच्या नागपूर जिल्ह्यातल्या 32,000 तरुणांना या योजनेच्या अंतर्गत काम मिळालेलं आहे आणि 10,000 रुपयापर्यंतचा स्टायपंड हा त्यांना मिळतो आहे। आणि याच्यामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात बेरोजगार असलेल्या आमच्या तरुणांना काम देणार आहोत, त्यांच्या हाताला काम देणार आहोत। या नागपूरमध्ये आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्याची सुरुवात महायुतीच्या सरकारनंच केली। वर्षानुवर्ष लोक सांगायचे तुम्हाला मालकी हक्काचे पट्टे मिळतील, कोणाला मिळाले नव्हते, पण आम्ही त्याची सुरुवात केली। 50,000 लोकांना पट्टे त्या ठिकाणी आम्ही पोहोचवले। एकही झोपडपट्टी अशी राहणार नाही ज्यांना मालकी हक्काचे पट्टे नाही। या देशामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय पहिल्यांदा घेतला, खासगी जमिनीवर देखील त्या जमिनी एक्वायर करून तिथल्याही झोपडपट्टी धारकांना त्यांच्या घराचा मालकी हक्काचा पट्टा देणार हे आमचं महायुतीचं सरकार आहे। गरीबाचा, मध्यमवर्गीयाचा, महिलांचा विचार, दलितांचा, आदिवासींचा विचार, शेतकऱ्यांचा विचार, शेतमजुरांचा विचार ज्यांच्या ठाई आहे ते आपलं सरकार आहे। आणि म्हणून आम्हाला केवळ एकच गोष्ट हवी आहे, आम्हाला केवळ हवाय तुमचा आशीर्वाद। अरे जीवनामध्ये आशीर्वादापेक्षा मोठी संपत्ती दुसरी कुठलीच नाही। आम्हाला कुठलीच संपत्ती नको, केवळ तुमचा आशीर्वाद, बहिणींचा आशीर्वाद, बहिणींचं प्रेम आमच्या पाठीशी राहू द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। भारत माता की जय। मनपूर्वक धन्यवाद सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेब श्री देवेंद्र फडणवीस जी। आणि यानंतर आधुनिक भारतात ज्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर रेव्होल्यूशन आणलं असे केंद्रीय मंत्री माननीय नामदार श्री नितीनजी गडकरी यांना इथे आमंत्रित करते। जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आपल्या नागपूरचे सुपुत्र आदरणीय देवेंद्र फडणवीस जी, आदरणीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, माननीय मंत्री धर्मराव बाबा आत्राम, महिला बाल विकास विभागाच्या मंत्री माननीय आदिती तटकरे, आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे, मंचावर उपस्थित सर्व आमदार, सर्व अतिथीगण आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींनो, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने विशेष रूपाने ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम ज्यांनी केलं आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनामध्ये या महाराष्ट्रामध्ये नवीन युगाची सुरुवात केली, त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा या सगळ्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। आपण नेहमी असं म्हणतो की आपल्या समाजामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये समानता असली पाहिजे, आपल्या भगिनींचं सशक्तीकरण झालं पाहिजे। मला अतिशय सांगताना आनंद होतो की परवा कॅबिनेटमध्ये चर्चा होत असताना महिला बचत गटामध्ये देशात सगळ्यात चांगलं काम जर बचत गटामध्ये कुठे महिलांनी केलं असेल तर महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे, हे या ठिकाणी नमूद केलं गेलं। आणि या आमच्या सर्व भगिनींना आर्थिक शक्ती देऊन महिलांचं सशक्तीकरण करण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी ही माझी लाडकी बहीण योजना आपल्या महाराष्ट्रात आणली। आपल्या महाराष्ट्रात येण्यापूर्वी योजना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मध्य प्रदेशमध्ये अतिशय लोकप्रिय रीतीने ही योजना चालवली। मला अतिशय आनंद आहे की खेड्यापाड्यामध्ये
ज्या आपल्या भगिनी आहेत, ज्या आर्थिकदृष्ट्या त्यांना सशक्तीकरण करण्याकरता ही योजना अतिशय उपयोगी होणार आहे. आज अनेक आमच्या भगिनी अशा आहेत की स्वयंरोजगाराच्या माध्यमातून त्यांनी परिवाराची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेली आहे. एवढंच नाही तर मला या गोष्टीचा अभिमान आहे की आपण आपल्या देशामध्ये मला माझ्या खात्यातर्फे ई रिक्षाची योजना आणि ई रिक्षा आणायची संधी मिळाली. आणि आज या ई रिक्षामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आपल्या भगिनींना समाज कल्याण खात्यांकडनं, महिला खात्यांकडनं आणि विशेषतः बँकांकडनं आर्थिक सहकार्य मिळत आहे. पहिल्यांदा महिला आपल्या स्वाभिमानाने उभ्या आहेत. या समाजामधले शोषित, पीडित आणि दलित जे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक दृष्टीने मागासलेले आहेत, ज्यांना राहायला घर नाही आहे, ज्यांच्या शरीरावर कपडा नाही आहे, याला खायला अन्न नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला परमेश्वर मानून आपण त्यांची सेवा करत राहिलं पाहिजे. हेच पंडित दीनदयाल उपाध्यायांचा विचार हा अंत्योदयाच्या सामाजिक आर्थिक चिंतनामध्ये आहे. मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो की समाजातल्या शोषित, पीडित, आर्थिकदृष्ट्या वीकर सेक्शन मध्ये येणाऱ्या आपल्या या भगिनींना स्वाभिमानाने जगण्याची संधी आणि मार्ग आणि आर्थिक ताकद माननीय मुख्यमंत्रीजी आपण या योजनेतून दिलेला. मला विश्वास आहे की या योजनेतून मिळणाऱ्या निधीमधून आमच्या भगिनी आपल्या पायावर उभ्या राहतील, सक्षमतेने उभ्या राहतील, कार्यक्षमतेने काम करतील आणि परिवाराची जबाबदारी घेऊन आपल्या परिवाराला गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारीपासून निश्चितपणे मुक्त करतील असा माझा विश्वास आहे. या योजनेमुळे विशेषतः महिला वर्गामध्ये खूप उत्साह आहे. अनेक ठिकाणी शासनाबद्दलची उत्तम प्रतिक्रिया आहे. आता देवेंद्रजींनी सांगितलं की ज्यांना ही योजना एवढी लोकप्रिय आहे ती सहन होत नाही, ती बंद करण्याकरता त्यांनी कोर्टाचे दरवाजे ठोठावलेले आहेत. पण मला विश्वास आहे की ज्या निर्धाराने, ज्या कमिटमेंटनी या समाजामध्ये महिलांचं सशक्तीकरण व्हावं, सामाजिक समतेबरोबर आर्थिक समता प्रस्थापित व्हावी आणि आपल्या भगिनी आपल्या स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्या, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा, या भावनेतून एक प्रकारे माननीय मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे भाऊबीजेच्या रूपाने आपल्या लाडका बहिणीला ओवाळणी टाकलेली आहे. आणि मला विश्वास आहे की यातून खूप मोठं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. आज नागपूरमध्येही पण आज लाखोच्या संख्येने आमच्या भगिनी उपस्थित आहेत. या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना, आदरणीय देवेंद्रजींना आणि अजित पवार साहेबांना, जे महाराष्ट्राचं यशस्वी नेतृत्व करत आहेत, त्या सगळ्यांना अभिनंदन करण्याकरता आणि या योजनेच्या प्रती त्यांचे आभार व्यक्त करण्याकरता लाखोच्या संख्येने या सर्व महिला उपस्थित आहेत. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण ज्या भावनेने योजना सुरू केलेली आहे, ज्याचे परिणाम तळागाळातल्या शेवटच्या आमच्या भगिनीपर्यंत पोहोचलेले आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या बहिणी आपल्याला चांगली भाऊबीज दिल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट पण निश्चित आहे. मी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचं, उपमुख्यमंत्र्यांचं आणि महाराष्ट्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आपल्या सर्व लाडकी बहीण ज्या आहेत त्यांना याचा फायदा मिळणार आहे, त्यांनी योजनेचा फायदा घेऊन आपल्या जीवनामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन आपल्या परिवाराची जबाबदारी सांभाळून त्या यशस्वी होतील, याकरता त्या भगिनींना मी खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद, नमस्कार. मनपूर्वक धन्यवाद सन्माननीय गडकरी साहेब.
ज्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राने एक वेगळी उंची गाठली, विकासाचा एक नवा पायंडा ज्यांच्या नेतृत्वामुळे पडला, असे महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे, दिलखुलास टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि आज मी येताना पाहिलं की गाड्यांच्या एवढ्या रांगा होत्या, माझ्या बहिणींच्या एवढ्या रांगा होत्या की तिथे यायला मला त्यांच्यामुळेच उशीर झाला की एवढं ट्रॅफिक होतं आज. आणि या माझ्या बहिणींनी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित दाखवली आहे. आपल्या या महासागराला मी वंदन करतो. माझ्या भगिनींच्या समोर मी नतमस्तक होतो. खरं म्हणजे फक्त माझ्या बहिणी नाहीत तर एक विराट स्त्री शक्तीचं एक दर्शन या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना झालेलं आहे. आणि हा अतिशय लोकप्रिय झालेला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हा उपक्रम आम्ही 17 ऑगस्टला पुण्यामध्ये केला. 17 ऑगस्टला पुण्यात सुरुवात केली आणि त्यानंतर आज अनेक जिल्ह्यामधून आज आपल्या उपराजधानी नागपूरमध्ये हा कार्यक्रम होतोय. मला आता आमच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये माझ्या बहिणींनो 1,07,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे आपण वर्ग केले. 3,225 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात. दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी 52 लाख लाभार्थी आणि 1,562 कोटी रुपये आज या ठिकाणी आपण वितरित केलेले आहेत. मला वाटतं 1,60,00,000 आपण पोहोचलोय. मला मगाशी आमची छोटी बहीण मंत्री सांगत होती हे 2.5 कोटी पर्यंत या बहिणींच्या नोंदी जातील. मी माझ्या छोट्या बहिणीला अदितीला सांगितलं तू काळजी करू नको, आम्ही 3 भाऊ मजबूत आहोत. 3 कोटी पर्यंत गेलं तरी चालेल, काही हरकत नाही. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने ही जी लाडकी बहीण योजना आज आपण या ठिकाणी दुसरा टप्पा केलाय. या कार्यक्रमाला आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब आहेत, आपले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, आमचे दुसरे अजित दादा आहेत आणि सगळे तिजोरी त्यांनाही सांगितले काळजी करू नका. तिजोरीमध्ये आपले जे पैसे आहेत हे पैसे सर्वसामान्य लोकांचे आहेत, माझ्या बहिणींचे आहेत, माझ्या भावांचे आहेत. आणि हे आपण जेवढा वापर या आपल्या जनतेसाठी करू तेवढे आशीर्वाद जास्तीचे आपल्याला मिळतील. आणि म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर मी नाव घेऊन वेळ घेत नाही कारण वेळ बराच झालाय. उशीर झाल्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो. परंतु राज्यातील माझ्या करोडो बहिणींच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो आनंद पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने सरकार म्हणून शासन म्हणून एक समाधान मिळतं की आपण काहीतरी लोकांच्या कामी येणाऱ्या योजना करतोय. खरं म्हणजे आम्ही शब्द दिला होता रक्षाबंधनच्या 2 दिवस अगोदर या खात्यामध्ये पैसे आमच्या बहिणींच्या जातील. पण मला आनंद आणि समाधान आहे की आमच्या महिला बाल कल्याण विभागाने मंत्री आदिती तटकरे असेल आणि आपला अनुप कुमार असेल, मी एका कार्यक्रमाला 14 तारखेला गेलो
तर 14 तारखेपासून त्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ लागले. महिला मोबाईल दाखवत होत्या, त्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद होता की आपल्याला त्याचं समाधान ते पाहिल्यानंतर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आम्ही दिलेला शब्द पाळतो. मग अशी अजितदादा म्हणाले की दिलेला शब्द पाळणारे आम्ही लोक आहोत, जे बोलतो ते करतो. आणि म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. आज खरं म्हणजे या योजनेने आतापर्यंतच्या सर्व योजनांचे रेकॉर्ड तोडून टाकलेले आहेत. तुम्हीच माझ्या बहिणींनी आतापर्यंतच्या कार्यक्रमाचे रेकॉर्ड तुम्हीच तोडले, तुम्हीच विक्रम मोडलेले आहेत. आणि मग अशी ही लोकप्रिय झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना टप्पा 2 आपण पुढे जातोय, टप्पा 3 येईल. आणि हेही सांगतो की तुम्ही विरोधक किती काही म्हटले तरी सुद्धा ही योजना, हे आपलं तुमचं सरकार कदापि बंद होऊ देणार नाही, बंद होणार नाही नाही नाही. आणि म्हणून काय काय प्रयत्न करतात. म्हणाले ही योजना फसवी आहे, ही चुनावी जुमला आहे, हे फक्त घोषणा आहे, पैसे काय येणार नाहीत, वाट बघत बसा. पैसे जसे खात्यामध्ये यायला लागले तसे विरोधकांचे चेहरे काळे ठिक्कर पडले. बुरी नजर वाले तेरा मुंह काला, अशी परिस्थिती झाली माझ्या बहिणींनो. आणि मग म्हणाले काही लोक लवकर पैसे काढून घ्या, लवकर पैसे काढून घ्या, नाही तर सरकार पैसे काढून घेईल. हे सरकार देणार आहे, हे सरकार घेणार नाही. हे पूर्वीचं सरकार आपल्याला माहित आहे, हप्ते घेणार होतं, हे हप्ते भरणार सरकार आहे. माझ्या बहिणींच्या खात्यात 2-2 हप्ते भरणार सरकार आहे. त्यामुळे ही देना बँक आहे, ही लेना बँक नाही. आणि म्हणून माझ्या बहिणींनो आपल्याला विश्वास देतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी योजना सुरू केलेली आहे, ही योजना मगाशी गडकरी साहेब म्हणाले की भाऊबीज आम्ही देणार, रक्षाबंधन दिलं, आता भाऊबीज आता येते आहे, या भाऊबीजीला पण या खात्यात पैसे जातील. पण फक्त एक भाऊबीज आणि रक्षाबंधन नाही, तर ही ओवाळणी, ही आमच्या भावांची, तुमच्या बहिणींना ही ओवाळणी कायमस्वरूपी आहे, ही माहेरचा आहेर आहे. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, ही योजना बंद होणार नाही. आणि एवढंच सांगतो, तुम्ही जर सरकारची ताकद वाढवली, सरकारची ताकद वाढवली, सरकारची आर्थिक ताकद वाढली, आपण पाहतोय राज्यामध्ये विकासाची कामं सुरू आहेत, अनेक योजना सुरू आहेत. आणि माझ्या बहिणींनी सरकारची ताकद वाढवली तर फक्त आम्ही 1,500 पर्यंत थांबणार नाही. तुम्ही जशी सरकारला ताकद द्याल, 1,500चे 2,000 होतील, 2,000चे 2,500 होतील, 2,500चे 3,000 होतील. किंवा माझ्या बहिणींनो त्याहीपेक्षा जास्ती देण्याची दानत आमची आहे. जेव्हा आमची ताकद वाढेल तेव्हा आम्ही तुम्हाला देताना हात आकडता घेणार नाही. हा शब्द आम्ही तुम्हाला द्यायला आलेलो आहे. आणि म्हणून विरोधकांनी किती आकांडतांडव केलं. मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं की कोण, मगाशी आशिषनी एक कागद दाखवला मला कोर्टाचा, अनिल पलकड, काय अनिल वलपडी, वडपल्ली तो आडवात पडणार आहे, कारण तोही कोर्टात गेलाय. का तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करा म्हणून. यापूर्वी देखील काही लोक कोर्टात गेले, त्यांचा इतिहास तपासा, त्यांचा पार्श्वभूमी बघा, कुणाचे आहेत ते लोक. म्हणजे एकीकडे बदनाम करायचं आणि दुसरीकडे कोर्टामध्ये जायचं. मी त्याही वेळी म्हणालो होतो, उच्च न्यायालय माझ्या बहिणींवर अन्याय नाही करणार, माझ्या बहिणींना न्याय देणार. आणि मग मुंबई हायकोर्टाने त्याची याचिका फेटाळून टाकली आणि माझ्या बहिणींचा मार्ग मोकळा केला. आणि आता पुन्हा त्या ठिकाणी गेलेत. खरं म्हणजे मला सांगा, सर्वसामान्य बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये गेले तर तुमच्या पोटात का दुखतं? पहिले म्हणायचे 1,500 रुपयांनी काय होतंय? 1,500 रुपयांनी तुम्ही काय बहिणींना विकत घेताय? महिलांना तुम्ही लाच देताय.
मला सांगा, मगाशी दादा म्हणाले सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आणि पैशाच्या राशीमध्ये लोळण घेणाऱ्या लोकांना 1,500ची किंमत करणार नाही. माझ्या या ग्रामीण भागात, शहरी भागात सर्वसामान्य बहिणी ज्या प्रपंच चालवतात, कुटुंब चालवतात, त्यांना कसरत करावी लागते. मी गरिबी पाहिली आहे. आम्ही काय असं सोन्याचा चमचा घेऊन आलो नाही. आम्ही पण शेतकऱ्याच्या कुटुंबातून जन्माला आलोय, सर्वसामान्य कुटुंबातून जन्म घेतलाय. आमची आई कशी कसरत करायची घर चालवताना हे मी जवळून पाहिलेलं आहे. आणि म्हणून याची धग काय, याची गरज काय, या माझ्या समोर बसलेल्या बहिणी ज्या आहेत त्यांच्यापेक्षा जास्ती कुणाला समजणार. आणि म्हणून मगाशी ती चित्रफित पाहिली आपण, काय परिस्थिती आहे. 1,500 रुपये आल्यानंतर घरातल्या माझ्या बहिणी मुलांना काहीतरी घेतील, नवऱ्याला काहीतरी घेतील, सासू सासऱ्याला काहीतरी घेतील आणि आपला प्रपंच पुढे नेतील. काही महिला त्यांनी छोटे मोठे उद्योग सुरू केलेत. त्याच्यामध्ये म्हणाले आम्ही पैसे जमा करून हे त्याच्यात टाकू, भांडवल वाढवू आणि आमचा व्यवसाय वाढवू. म्हणजे ही अर्थव्यवस्थेला चालना देणारी योजना आहे. खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्था वाढवणारी, चालवणारी माझ्या बहिणीपेक्षा दुसरा कोणीच मोठा असू शकत नाही. कारण त्यांना महिन्याचा जो काय खर्च आणि कुटुंब चालवताना जे काय कसरत करावी लागते त्या माझ्या बहिणींपेक्षा दुसऱ्या कुणालाही माहित नाही. आणि म्हणून आम्ही ही योजना सुरू केली. या योजनेने सगळे रेकॉर्ड मगाशी म्हटल्याप्रमाणे तोडले आणि खऱ्या अर्थाने ही योजना एवढी लोकप्रिय झाली आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आणि मी म्हणून ही मगा जशी तुम्ही ताकद द्याल ही ओवाळणीची रक्कम आम्ही भाऊ तुमची ओवाळणीची रक्कम वाढवत जाऊ. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. पुढे बघा काय काय होतंय ते. आणि आम्हाला तुम्हाला देताना काही हाताकरता घेणार नाही. आणि म्हणून आम्हाला एवढंच आहे की माझ्या या बहिणींना महाराष्ट्रातल्या आम्हाला लखपती झालेलं पाहायचं आहे आणि लखपती झालेलं पाहायचं आहे. आणि यामध्ये कालच या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी देखील लखपती दीदी या ठिकाणी ही योजना सुरू केली. मला वाटतं लखपती दीदी मध्ये 3 कोटी मधले 50 लाखापेक्षा जास्त लाभार्थी या महाराष्ट्रातले झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. खरं म्हणजे आज 9 ठिकाणी हा कार्यक्रम झालाय. आजचा हा कार्यक्रम पाहिला तर राज्यातला हा नवदुर्गाचा सन्मान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मला काही लोकांनी सांगितलं की आम्ही आता महिला लाडकी बहीण आपण केलंय, तुमच्या मुलांचाही विषय घ्या. आणि लाडका भाऊ देखील आपण घेतला. एका घरामध्ये 12वी डिप्लोमा डिग्री असेल तर त्याला देखील आपण प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे एका घरात आपण मुलगी शिकणारी असेल, तिला डॉक्टर, इंजिनियर, वकील बनायचं असेल, तुम्हाला मी सांगतो सरकार संवेदनशील किती आहे. सरकारने जेव्हा सरकारला एक बातमी कळाली की एका मुलीने आत्महत्या केली, आत्महत्या केल्यानंतर ती बातमी मी पाहिली स्वतः. माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झाली, चंद्रकांत दादा पाटील मंत्री यांच्याशी चर्चा झाली. आणि त्यामध्ये मुलीने आत्महत्या का केली तर 50% फी जी आहे ते पालक भरू शकले नाही आणि आपल्या पालकांवर आपला भार बोजा नको म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली. मी सांगितलं हे सरकार आपण सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो. मग या सरकारमध्ये मुली शिक्षणासाठी आत्महत्या करत असतील तर हे आपल्यासाठी भूषणावं नाही. आणि माझ्या बहिणीनं त्याच दिवशी सरकारने निर्णय घेतला की ज्याला उच्च शिक्षण ज्या मुलीला घ्यायचं आहे त्यांना 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की हे देणारं सरकार आहे, हे घेणारं सरकार नाही. आणि दिलेला शब्द पाळणारं सरकार आहे.
आणि म्हणून जे लोक आपल्या विरोधामध्ये कोर्टात जात आहेत या सावत्र भावांपासून सावध राहा. जे आपल्या योजनेमध्ये खोडा घालताय त्यांना योग्य वेळी जोडा दाखवण्याचं काम आपण करा. का तुम्ही आमची योजना बंद पाडायला गेलात? का तुम्ही आमच्या योजनेला बदनाम करताय? का तुम्ही आमच्या योजनेच्या विरोधात कोर्टात जाताय? त्यांना विचारण्याची आवश्यकता आहे. आणि इकडे विरोध करायचा आणि तिकडे बोर्ड लावायचे आणि त्याचं श्रेय घेण्याचं काम करायचं, असं दुटप्पी भूमिका जे लोक घेत आहेत त्यांना आपण बिलकुल लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर एक जे काय आता महिलांना म्हणाले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिली, आता आम्ही सुरक्षित बहीण देखील देणार. माझ्या बहिणींवर, माझ्या आया बहिणींवर, माझ्या मुली बाळींवर कोणी अत्याचार अन्याय करेल तर त्याला काय दिलं पाहिजे? त्याला फाशीची सजा झाली पाहिजे. हे सरकार कोर्टामध्ये न्यायालयामध्ये मागणी करणार. गुन्हेगाराला माफी, गुन्हेगाराला माफी आणि चुकीला माफी, ही तुमची भूमिका, ती सरकारची भूमिका. आणि म्हणून आपण विश्वास ठेवा की या ठिकाणी तुमचे हे भाऊ जे आहेत सरकारमध्ये बसलेले ह्या तुमच्या हिताचा निर्णय घेतील, तुमच्या सुरक्षेची जबाबदारी घेतील. तुमच्यावर अन्याय होता कामा नये यासाठी जे जे कायदे नियम जे काय करायचं ते करतोय. आणि म्हणून आज शेतकऱ्याला देखील आपण न्याय दिलाय. आज वीज पंप बिलाचं बिल आपण माफ केलंय. 7.5 HP ची मोटर लावून शेती करणाऱ्या शेतकऱ्याचं बिल माफ केलंय. आपण वयोश्री योजना लागू केली आहे. या सर्व योजनांचा लाभ आपण घ्या, एवढंच मी आपल्याला सांगतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो की एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झालात, एवढ्या लांबून आपण या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. आपल्याला मी एवढाच आश्वासन देतो, एवढं वचन देतो की तुम्ही विश्वास ठेवा. ही योजना फक्त रक्षाबंधन आणि भाऊबीजे पुरती मर्यादित नाही. ही योजना कायम सुरू राहणार. कारण आपल्या आशीर्वादाने गेल्या 2 वर्षामध्ये या सरकार महायुतीने केलेलं काम जे आहे, एकीकडे विकास आपण साधलाय, रस्ते केले, मेट्रो केली, आपण मोठमोठे प्रकल्प राबवले, समृद्धी हायवे केला. आज या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकल्प सुरू आहे. आणि एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना. विकास आणि कल्याण याची सांगड घालण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि म्हणून जे काम 2 वर्षात आपण 2.25 वर्षात केलंय, हे काम आपण नक्कीच लक्षात ठेवाल. आणि या कामाची पोचपावती येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या पाठीशी आपले आशीर्वाद ठेवा, एवढंच विनंती आपल्याला करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो. आणि ज्यांची आपली योजनेमध्ये नोंदणी बाकी आहे, ही नोंदणी अशीच पुढे सुरू राहील हा शब्द देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे. आणि यानंतर मी इथे आमंत्रित करते डॉक्टर अमोल शिंदे, मुख्य समन्वयक मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये एकत्रित 101 करोड 40 लाखाचा चेक आपण 10 महिलांना प्रतिकात्मक याच्यामध्ये देत आहात. त्याच्यामध्ये श्रीमती शांताबाई भटकर, श्रीमती ज्योती देवेश्वर, श्रीमती प्रतिमा रंगारी, श्रीमती कुंदा कुलपे, श्रीमती दर्शना मेश्राम, श्रीमती दीपिका चौधरी, श्रीमती सुनीता ठोंबरे, श्रीमती अलका कामटे आणि श्रीमती रंजना नारनवरे, श्रीमती पुष्पा राऊत या 10 महिलांना प्रतिकात्मक स्वरूपात आपण आज 101 करोड आणि 40 लाखाचा चेक देत आहे. नागपूरमधील दुसऱ्या टप्प्यामध्ये 3,70,000 महिलांना याचा लाभ मिळालेला आहे आणि पहिल्या टप्प्यामध्ये 5,79,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे.
याच्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, याच्यामधले 2 लाभार्थी श्री सुमित नरेंद्र मेहर आणि श्री प्रभाकर सोनबाज नगराळे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याच्यामधला लाभार्थी, याला प्रतिकात्मक याच्यामध्ये इंटर्नशिप मिळालेली आहे.